सर्वांना नमस्कार. एक प्रेम असेही भाग 52 कथेचे आधीचे भाग चॅनलवर अपलोड आहेत, ते वाचण्यासाठी चॅनलला भेट द्यावी. ही कथा व चॅनलवरील इतरही कथा माझ्या स्वलिखित आहेत, तर कृपया कॉपी करू नका. दुसऱ्या दिवशी प्रियाला जाग आली. तिने ओझरत्या नजरेने आजूबाजूला बघितलं. तसं स्वतःला वेगळ्या जागी बघून ती घाबरली. त्यात तिचं डोकंही जड झालं होतं आणि तिने हळूच आपला एक हात डोक्याला लावला आणि ती उठून बसणारच की तिचं लक्ष स्वतःवर गेलं आणि तिने पटकन ब्लँकेट अंगावर घेत स्वतःला झाकून घेतलं. आता तिच्या मनात भीती दाटून आली आणि तिने घाबरतच आपल्या बाजूला नजर टाकली, तर तिथे शिवांश पोटावर उलटा झोपला होता, ज्यामुळे प्रियाला आता आणखी भीतीने भरून येऊ लागलं. तिचं अंग कंपन करू लागले. डोळे तर कधीचेच डच्च भरले होते. तिला थोडं थोडं आठवू लागलं. काही धुसर चित्रे तिला दिसू लागली डोळ्यासमोर आणि ते आठवून प्रिया तोंडावर हात ठेवून रडू लागली. तिला फक्त इतकं आठवत होतं की वेटरने तिला ड्रिंक दिली, जे घेऊन प्रियाला थोड्याच वेळात गरगरायला लागलं आणि तिचा घसा कोरडा पडू लागला आणि म्हणून ती पाणी पिण्यासाठी कुणातरी जवळ गेली. त्या समोरचं तिला काहीच आठवत नव्हतं. काय झालं, ती कुठे आहे, ती कुणासोबत गेली, हे सुद्धा तिला आठवत नव्हतं. पण तिला हे नक्की माहीत होतं की ती ज्या कुणासोबत गेली होती तो शिवांश नव्हता. आणि म्हणून स्वतःला आता असं बघून तिला फार गिल्टी वाटत होतं. तिला तर असंच वाटत होतं की ती परपुरुषासोबत आहे आणि त्यानेच, म्हणून ती तोंडावर हात ठेवून तशीच रडत होती. खरं तर आता तिला खूप जोरात ओरडून रडावं वाटत होतं, पण ती ते सुद्धा करू शकत नव्हती. कारण मुलींसोबत कधी असे काही घडले की तिचा दोष नसूनही ती समाजाला घाबरून स्वतःलाच दोष देत बसते. आणि तेच आता प्रियासोबत होत होतं. प्रियाला तर आठवत नसून सुद्धा ती स्वतःलाच दोषी धरत रडत बसली होती. पण प्रिया रडणार आणि शिवांशला समजणार नाही असे होईलच कसे ना. नुकताच तासाभरापूर्वीच तर त्याचा डोळा लागला होता, जो आता प्रियाच्या हमसून रडण्याने उघडला. आणि जशी त्याची नजर प्रियावर गेली, तिला तसं रडताना बघून तो झटक्यात उठून बसला आणि त्याने सरळ प्रियाला आपल्या मिठीत ओढून घेतली. तर प्रिया जी रडण्यात होती अचानक ओढल्याने आणखी घाबरली आणि रडतच त्याच्या छातीवर आपल्या हाताच्या मुठी जोरजोरात मारू लागली. सोड, सोड मला, मी तुला सोडणार नाही, जीव घेईन मी तुझा, प्रिया सतत बोलत त्याच्या छातीवर वार करत होती. श्श बेटू, शांत हो, मी आहे, शांत हो बाळा. शिवांश प्रियाला घट्ट धरत बोलला आणि तिच्या केसांवर आपले ओठ टेकवू लागला. पण जसा आता शिवांचा आवाज प्रियाच्या कानी पडला, तिचे ते मारणारे हात त्याच्या पाठीवर घट्ट झाले आणि ती त्याला आणखी बिलगून रडू लागली. तिचं अंग अजूनही थरथरत होतं. एक वेळ तर दुसऱ्या कुणाचा विचार करून तिचा जीवच कंठाशी आला होता. आणि जर खरंच तसं काही झालं असेल तर तिने स्वतःला संपविण्याचा विचार सुद्धा करून घेतला होता.
कारण तिला आपल्या मनावरच काय तर शरीरावर सुद्धा शिवांचा स्पर्श सोडून दुसऱ्या कुणाचा स्पर्श नको होता. आणि यासाठी ती स्वतःला संपायला सुद्धा मागे पुढे बघणार नव्हतीच. पण शिवांशने वेळेत येऊन ते सगळं तिथेच थांबवलं. पण आता या सगळ्यांमुळे तिच्या मनावर जो आघात झाला होता त्याला तो थांबवू शकला नाही. म्हणून आता तो तिला स्वतःच्या कुशीत मोकळा होऊ देत होता. अहो, हे मी मला खरंच नाही माहीत, प्रिया अडखळत बोलत होती आणि तिची पकड अजून शिवांशवर घट्ट होत चालली होती. डोळ्यातलं ते खारं पाणी तर थांबायचं नावच घेत नव्हतं. ते तर बरं की शिवांशने वाचवलं, नाहीतर समोरचा विचारसुद्धा तिला नको होता. बेटू, शांत हो बाळा, यात तुझी चूक नाही बच्चा. पण ज्याने कुणी हा ट्रॅप केला होता त्याला आता मी सोडणार नाही. शिवांश जयला आठवत दात ओठ खात म्हणाला आणि त्याने प्रियाला आणखी जवळ केलं. तसा प्रियाचा नखाचा हलका ओरखडा त्याला पडला आणि आह म्हणून एक हलका आवाज आला. अहो, काय झालं? प्रिया त्याच्या छातीतून मान वर काढत शिवांशला बघत म्हणाली आणि त्याला बघू लागली. तिचे ते निळे निळे डोळे आता पाण्याने भरून क्रिस्टल सारखे चमकत होते, जे बघून एक वेळ शिवांश तिच्या डोळ्यात हरवला. अहो, सांगा, काय झालं? कुठं लागलं तुम्हाला? पाठीला लागलं का? प्रिया काळजीने शिवांशला बघत म्हणाली. बेटू, फक्त पाठीलाच नाही, आणखी कुठं कुठं लागलं हे बघ आणि हे सुद्धा बघ. शिवांश तिला थोडं दूर करत आपली छाती, पाठ, पोट दाखवत म्हणाला. तर त्याच्या छाती, पाठ, पोटावर लोवटचे ते काळे निळे निशाण बघून प्रियाचे तर डोळेच बाहेर आले आणि तिने आपले डोळे मोठे करत तोंडावर हातच ठेवला. तिला तर स्वतःच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता की हे सगळं तिने केलं आहे. तिची ती रिॲक्शन बघून शिवांश गालातच हसला. तसं मला माहीतच नव्हतं की माझी ही स्वीट पेटू इतकी जंगली सुद्धा आहे. मला आवडली बरं ही जंगली बिल्ली. शिवांश तिला छेडत बोलला. काय हो तुम्ही? बोलत प्रिया पुन्हा लाजतच त्याच्या कुशीत शिरली. तर शिवांशने सुद्धा हसतच तिला आपल्या मिठीत घट्ट पकडली. पण एकमेकांसमोर हसणारे हे चेहरे पुन्हा जसेच्या तसे दुःखाने भरले. प्रियाच्या डोळ्यात पुन्हा अश्रू दाटून आले, तर शिवांच्या डोळ्यात राग. जहागीरदार निवास. इकडे पौर्णिमाजी आणि राजीवजी काळजीत होते. राजीवजी चिंतेत हॉलमध्ये फेऱ्या मारत कुणाला तरी फोन लावत होते, पण कदाचित फोन लागत नसावा म्हणून त्यांच्या चेहऱ्यावर चिडलेले भाव होते. काय झालं? लागतो आहे का फोन? पौर्णिमाजी काळजीत म्हणाल्या. नाही, दोघांपैकी कुणाचाही फोन लागत नाही आहे. शिवांश सुद्धा फोन उचलत नाही आहे. अहो, कुठे असतील दोघे? ती मुलगी आपली जबाबदारी आहे आणि रात्रभर ती घरी नाही म्हटलं तर काळजी तर वाटणारच ना. त्यात तिचा फोन सुद्धा लागत नाही आहे. पण जय, तो का फोन घेत नाही आहे? काय माहिती.
या पोराचं ना काहीच कळत नाही. कसलीही जबाबदारी नाही याला. घरी फोन करून सांगावं इतकंही सुचत नाही या मूर्खाला. आणि हा आपला हक्क मागतो. राजीवजी चिडत बोलले आणि सोफ्यावर बसले. तर पौर्णिमाजीने नकारातच मान हलवली. जय आणि जुली अजून घरी आले नाहीत म्हणून दोघेही काळजीत होते. त्या जय आणि जुली दोघेही फोन घेत नव्हते म्हणून ते आणखी चिंतेत होते. आजी, आई कधी येणार? बाबा पण आले नाहीत. मी ना दोघांशी कट्टी आहे. दोघेही एकटे एकटे घुमी घुमी गेले. चिकू तोंड पाडत बोलला. तशा पौर्णिमाजी थोड्या हसल्या. हो, मी पण कट्टी घेणार आणि आईबाबाला खूप खूप ओरडणार. इतक्या गोड चिकूला कुणी असे एकटे सोडून जातात का? येऊ दे, त्यांना चांगलाच फटका देते. पौर्णिमाजी चिकूला आपल्या मांडीवर घेत म्हणाले. तसं चिकूने क्यूटली मान खालीवर केली. इकडे गाडीत प्रिया शांत शांतच होती. काल ती कुणासोबत गेली होती हे आठवण्याचा प्रयत्न करत होती. पण जशा काही छायाचित्रे तिच्या डोळ्यासमोर येत होत्या ती थरथरून जायची. डोळे तर अजूनही थांबत नव्हते. बेटू, शांत हो बच्चा, काही झालं नाही. शिवांश एक हाताने तिचे अश्रू पुसत बोलला. तसं प्रियाने डोळे भरून त्याला पाहिलं आणि त्याच्या हाताला घट्ट पकडून त्याच्या खांद्यावर आपली मान टाकली. आता दोघेही शांत होते. कुणीही काहीही बोलत नव्हते. आई, प्रिया दारापाशी दिसताच चिकू जोरात ओरडला आणि सरळ जाऊन प्रियाच्या पायाला चिपकला. तशी आतापर्यंत आपल्यातच हरवलेली प्रिया दचकून जागी झाली आणि आपल्या पिल्ल्याला तसं केविलवानं बघताना बघून तिचा जीव कंठाशी आला आणि तिने लगेच त्याला उचलून त्या चिमुकल्याला आपल्या छातीशी लावले. थोड्या वेळापूर्वी स्वतःला संपविण्याचा विचारापर्यंत गेलेली तिच्यातली आई आता आपल्या लेकराला बघून स्वतःच्याच विचारावर रडत होती. पण तिला तसं अचानक रडताना बघून हॉलमध्ये असलेले राजीवजी सोबत पौर्णिमाजी सुद्धा धक्का बसून तिलाच बघू लागले. बाजूला उभ्या असलेल्या शिवांशला तिच्या मनात उठणाऱ्या वादळाची पुरेपूर कल्पना होती. ती आता का इतकी रडत आहे हे त्याला समजले होते आणि म्हणून त्याने तिच्या पाठीवर हात ठेवला. तो फक्त एक एक हात नव्हताच, तो एक आधार होता आणि फक्त तिच्यासाठीच होता. आणि हेच तर तिचं बळ होतं. तिच्या चिमुकल्याचं ते निरागस हसू आणि तिच्या शिवांची ही साथ असल्यावर ती जगातलं कुठलंही संकट हसत हसत झेलायला तयार होती. शिवांश तसाच तिला खांद्याला पकडून आत घेऊन आला. तर तिचं बाळ आपले दोन्ही हात तिच्या गळ्यात गुंफून तिच्या चेहऱ्याला बघत बघत तिच्या सोबत आला. राजीवजी आणि पौर्णिमाजी काही बोलायला पुढे येणारच की शिवांशने त्यांना डोळ्यांनीच इशारा केला. तसे ते दोघे जागीच थांबले. शिवांश आणि प्रियाला बघून त्यांना आता प्रियाची चिंता वाटू लागली होती. पण सध्या तरी त्यांच्याजवळ शिवांची वाट बघण्याशिवाय पर्याय नव्हता. शिवांश प्रियाला घेऊन त्यांच्या खोलीत आला.
बेटू, तू आता ठीक आहेस ना? शिवांश प्रियाला बघत विचारलं. आवाजात काळजी, प्रेम स्पष्ट झळकत होतं. प्रियाने एकदम खाली मान करून आपल्या छातीशी बिलगून असलेल्या पिल्लूला पाहिलं, तर त्याची मुकल्याचे डोळे ही फक्त आणि फक्त आपल्या आईच्या काळजीने भरले होते. तशी प्रियाने त्याला बघून स्माईल केली आणि त्याच्या केसांवर हात फिरवत शिवांशला डोळ्यांनीच होकाराचा इशारा दिला. आता आई कितीही खचली असली तरी आपल्या बाळासमोर तिला कमजोर पडायचं नसते. स्वतःसाठी नाही पण त्याच्यासाठी तरी तिला हसावंच लागते. तेच इथे प्रियाने सुद्धा केलं. मन दुःखाने काठोकाठ भरलं असताना सुद्धा फक्त चिकूसाठी तिने आपले ओठ रुंदावले होते. बेटू, मला थोडं काम आहे, तर मी येतो. तू स्वतःची काळजी घे. चिकू बाळा, आईची काळजी घे हं, शिवांश म्हणाला. तसं चिकूने आपला चेहरा गोल गोल फिरवला. दोघांच्याही कपाळावर दीर्घ चुंबन घेऊन शिवांश खोलीबाहेर गेला. शिव, काय झालं? आम्हाला सांगशील का? प्रिया का इतकी रडत होती? आम्हाला तर तुम्हा मुलांचं काही समजतच नाही आहे. एकीकडे तू आहेस जे काही सांगत नाहीस आणि एकीकडे जय, त्याचा काही अत्तापत्ताच नाही, राजीवजी म्हणाले. तसं जयचे नाव ऐकून शिवांच्या रागात मुठी आवडल्या आणि त्याचे डोळे रागाने लाल होऊ लागले. बाबा, मी तुम्हाला सगळं नंतर सांगतो. आता मला एक महत्वाच्या कामाने बाहेर जायचं आहे. आणि आई, प्लीज बेटूवर जरा लक्ष ठेव. येतो मी, बोलून शिवांश तसाच ताडताड पाय टाकत बाहेर गेला. तर राजीवजी आणि पौर्णिमाजी फक्त त्याच्या पाठमोऱ्या आकृतीला बघत राहिले. हॅलो मिस्टर शिवांश, आम्ही तुमचीच वाट बघत होतो. इन्स्पेक्टर शिवांशसोबत हात मिळवत बोलले. इन्स्पेक्टर कुठे आहे तो शिवांश रागात बोलला. सर, त्याला आम्ही लॉकअपमध्ये ठेवलं आहे. प्लीज कम, इन्स्पेक्टर बोलून चालण्याचा इशारा केला. तसा शिवांश त्यांच्या मागे जाऊ लागला आणि तसा तसा त्याचा राग सुद्धा वाढू लागला. पुन्हा एकदा रात्रीचा प्रसंग जसाच्या तसा त्याच्या डोळ्यासमोर येऊ लागला आणि त्याच्या शरीरातील प्रत्येक शीर आणि शीर टम्म फुगू लागली. डोळे तर अक्षरशः आग ओकत होते, इतके की त्या आगीतच तो जयला आताच्या आत्ता भस्म करून टाकेल की काय असेच वाटत होते. दादा, प्लीज प्लीज मला माफ कर. यापुढे मी असं काही करणार नाही. प्लीज दादा, मी जय काही बोलणारच की शट अप यू शिवांश जोरात जयवर ओरडला. त्याचा आवाज इतका मोठा होता की संपूर्ण पोलीस स्टेशन दणाणलं. भूकंप आल्यासारखं तिथे असणारे टेबल आणि माणसे हलू लागले आणि जय त्याची तर दातकुडीच बसली आणि तो तिथेच लटपटू लागला. प्लीज दादा, प्लीज एकदा, फक्त एकदा मला माफ कर. जय शिवांसमोर हात जोडून गयावया करत बोलला. आता तर त्याला त्यावेळेचा पश्चाताप होऊ लागला जेव्हा त्याने वेटरला हे करायला लावलं होतं. कारण त्याला सुद्धा हे चांगलंच कळलं होतं की आता काहीही झालं तरी
शिवांश त्याला सोडणार नाही. पण त्याहीपेक्षा त्याला राजीवजी आणि पौर्णिमाजी यांना जर कळलं तर? विचार करूनच जयच्या अंगावर काटा उभा राहत होता. तसंच असते माणसाचं रागात आणि नशेत. माणूस चुका करून बसतो, पण तीच नशा उतरल्यावर त्याला त्याच्या कृत्याची लाज वाटू लागते. पण ते म्हणतात ना, पछताए क्या होए जब चिडिया चुग गई खेत. वेळ निघून गेल्यावर कितीही काठी मारली तरी त्याला काही अर्थ नसतो. इकडे प्रिया आता थोडी शांत झाली होती. पण अजूनही तिने चिकूला सोडले नव्हते आणि तिचं लक्ष सतत दारावर लागले होते. पौर्णिमाजी आणि राजीवजी सुद्धा थोडे चिंतेत होते. त्यांचं अर्ध लक्ष दारावर शिवांश आणि जयच्या येण्याकडे लागलं होतं, तर अर्ध लक्ष प्रियाच्या खोलीकडे लागलं होतं. शेवटी आई बाबा होते ते. मुलांच्या काळजीत त्यांचा जीव तर झुलणारच होता ना. कारण प्रिया, शिवांश किंवा जय तिघेही त्यांचीच. आता काय होईल? शिवांश माफ करेल की जयला होईल शिक्षा? बघू पुढच्या भागात लवकरच. धन्यवाद.